कलियुगामध्ये जन्म घेणं आणि तेही आईच्या रूपाने म्हणजे फार कठीण काम. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचत होतो. आई म्हटली की प्रत्येक मानवाला असं वाटतं की आपल्या जी हक्काची आई आहे, आपण कसं तिच्याशी वागलं तरी ती आपल्याला समजतं ना. तेव्हा सहयोग आईच्या रूपाने साध्य करणं तर व्हावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं. आई खायला पाहिजे, दुसऱ्या कोणाच्या शक्तीतच नव्हतं हे काय. पण मला पेठेत सत्कार बघून आईच्या त्या कलियुगात फार आश्चर्य आणि फार आनंद होतो. म्हणजे कलियुग बदलून युगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे, तू खरं आहे हे आज मात्र मला पडलं. आम्ही एक स्त्री आहोत, ते आई आहोत. म्हणजे एक तऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला. तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखत, त्याने त्रास, आणि तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसे करून ह्याला एकदा मिळालं पाहिजे. कारण आईला स्वतःच काही नसतं. तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली, त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं, त्याच्या पलीकडे काही यायला नको. तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ. त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही. आपण इतकी मंडळी मल्हारपेठेत सहयोगाच्या कार्यक्रमाला आलात, म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक. परत संत तुकारामांच्या नावाने इथे किती सुंदर शाळा काढलेली आहे. त्याबद्दल मला इथे मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोणते आहेत ते, पण त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे. संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आमचेच आपले स्वतःचेच आहे. त्यांनी सगळं सहयोगाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. त्याची तयारी आपल्या सर्व कवितेमधनं त्यांनी पसरवून ठेवलेली होती. आज अनेक वेळेला भाषणातून मी त्यांचे उल्लेख करत असते. इतकंच नव्हे पण ही मंडळी परदेशातली आली आहे, त्यांनी सुद्धा त्यांची भजनं शिकलेली आहेत आणि मराठीत व्यवस्थित म्हणतात. त्यांची भजनं म्हणतात. आता तुम्हाला कधी जर ऐकायला मिळाली तुम्हाला आनंद वाटेल की हे मराठी भाषा शिकून आले आणि मराठी भाषेत संत तुकारामांची भजनं त्यांनी पाठ करून ठेवलेली आहेत. त्या लोकांनी त्याचे अर्थ काय आहे, त्याचं काय बुद्धीचा अर्थ काय आहे वगैरे सगळं शिकून झालं. पण आपल्याकडे मात्र थोडं धर्माकडे मनुष्याला जास्त नसते. कारण आपण खरोखर विशेष जरी आपल्याला एवढी श्रीमंती नसती तरी आपण एक विशेष आहोत. कारण ह्या सह्याद्रीच्या पठारावर आपल्याला माहिती आहे की 3.5 एकवडे घालून विश्वाची कुंडलिनी बसलेली आहे. 3.5 पीठं जी आहे ती ह्या आपल्या महाराष्ट्रात इतकं सगळे, पण अष्टविनायक सुद्धा ह्या महाराष्ट्रात. म्हणजे आपल्याला पृथ्वीचं फार मोठं देण आहे आणि फार महत्वाची आपली भूमी आहे. आणि ह्या भूमीवर तुम्ही जन्मल्यामुळे ह्या भूमीचं जे दान ते तुम्हाला रात्रंदिवस मिळत असतं. ज्याचं जे काही खाणं पिणं वगैरे आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळतं. ते सगळं मिळालेलं आहे. हे सस्यश्यामला भूमीमध्ये इथे आपण आता इतक्या भरभराटीला आलो की आपल्याला आश्चर्य वाटेल. माझी आई नगरची होती आणि तिच्यावरती श्रीमंत होते की मुंबईला जायचे आणि तिथून द्राक्ष घेऊन यायचे, जमनचे द्राक्ष घेऊन यायचे. आणखी फक्त तिलाच खायला मिळायचं आणि इतर मुलींना खायला मिळत नसे. तर जेव्हा लग्न होऊन ती नागपूरला गेली तर मला सांगत होती की बाई मला एक वाटतं की आमच्या नगरच्या लोकांना कधी द्राक्ष खायला मिळाली नाही, त्यांनी कधी द्राक्ष पाहिली नाही. तिथे जर कोणाला द्राक्ष खायला मिळालं तर किती बरं होईल. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि आज बघा शेवटी सुबत्ता तुमच्याकडे किती फरक झालेला आज त्या नाही आहे, पण त्या लोकांच्या सगळ्याच्या आत्याला किती आनंद झाला असेल. त्यावेळी सुबत्ता आहे लोकांमध्ये. पण सुबत्तेवरून धर्म वाढला तर परमेश्वरावरची भक्ती वाढली पाहिजे, परमेश्वराचं साम्राज्य हे विश्वास केला पाहिजे. पण सुबत्ता आल्यावर माणसाला थोडंसं वीज हे केलं. पण मनुष्य काय करू शकतो तुम्ही सांगा. जर एखादं झाड पडलं आणि नेलं तर त्याचं तुम्ही फर्निचर करू शकता, पण एका बिला तरी तुम्ही रोखू शकता का? किंवा एका फळाचा तुम्ही
म्हणाल तर बीज काढू शकता, पण एका फुलाला तुम्ही फळ करू शकता का? काहीच करू शकत नाही. सर्व जिवंत कार्य हे परमेश्वराच्या शक्तीने होते. ही परमेश्वराची जिवंत शक्ती आहे, त्यानेच आपल्याला मानवता केले आणि ते सहजच केले. सहज ग्रह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा हा योगाचा अधिकार आहे की तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. अनादी काळापासून हे चाललेलं आहे. सगळे ही सहजच व्यवस्था आहे. ही सर्व सृष्टीची रचना सहज आहे. त्याचं तुमचं हे मानव होणं सुद्धा सहज आहे आणि त्या पलीकडे अति मानव होणं सुद्धा सहज. काही त्याला कर्म करत नाही, काही त्याला पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं काही झालेलं आहे तेव्हा एकाला कुणाला तरी हे कार्य करावं लागतं. त्यात आता आमची नेमणूक झाली आहे म्हणून हे आता कार्य होत आहे. तरी अनेकांनी ह्याचा फायदा घ्यावा, स्वतःला अति मानव करून घ्यायचं. ते सगळं आपल्यामध्ये आत्मा आपल्यामध्ये आहे आणि कुंडलिनी आपल्यामध्ये आहे. फक्त कुंडलिनीचा संबंध आत्म्याशी झाल्याबरोबरच त्या सर्वव्यापी शक्तीबरोबर आपला संबंध होऊन आता असं गारगार वाहूया. डोक्यातून इथून रबर रंगात असं गारगार वाहूया. आता 6व्या अध्यायामध्ये का सांगितलं की तो व्यर्थ आहे. कदाचित काही ब्राह्मणांनी ह्यांना काही मिळू नये म्हणून सांगितलं असेल किंवा का सांगितलं मला समजत नाही. पण कुंडलिनीच्या नावावर सुद्धा अत्यंत गोंधळ लोकांनी करून ठेवले. कारण ज्यांना अधिकार नाही त्यांनी हे कार्य करायचं नाही. अधिकार हा परमेश्वराचा नाही. अशा माणसाला ते पावित्र्य असावं लागतं. ज्या माणसामध्ये स्वतःचं पावित्र्य नाही तो दुसऱ्याच्या कुंडलिनीला हात कसा घालू शकतो. कारण कुंडलिनी ही तुमची अति पवित्र अशी आई आहे आणि ती प्रत्येकाजवळ आहे. तिला तुम्ही मलिन नाही करू शकत. ती अत्यंत पवित्र अशी तुमची शुद्ध इच्छा. बाकी सर्व तुमच्या इच्छा विकृत होतात, पण ती शुद्ध इच्छा परमेश्वराला मिळवण्याची जी शुद्ध इच्छा आहे ती तिथे सारखी नसेल. आणखी म्हणून तिला म्हणतात की सुप्तावस्थेत आहे. कारण अजून तिचं जागरण झालेलं नाही आणि ते जागरण तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्या कुंडलिनीला हे कळेल की समोर कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी त्या कुंडलिनीच्या कार्याला जाते. आता आमच्यामुळे म्हणा किंवा इतर सहयोगांच्यामुळे इतर पुष्कळ लोक पार झाले. त्यातले काही लोक झाले आणि बरेच सहयोगी लोकांनी इथे येऊन एवढं मोठं इथे परत कार्य सुरू केलेलं आहे. आता असंच मल्हारपेठेत मग पुढे असं वाढत वाढत हे सहयोगाचं कार्य सुरू करत होतं आणि हे पसरणारच. कारण ह्याबद्दल पूर्वी हजारो वर्षापूर्वी भाकीत झालेलं आहे. हे भाकीत म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटते की भृगुमुनी हे हजारो वर्षापूर्वी 16-17 हजार वर्षापूर्वी म्हणतात लिहून गेले. आता त्यांचे किती हजार वर्ष झाले याबद्दल वाद घालण्यापेक्षा असं त्यांनी पुष्कळ जुनं नाडी ग्रंथामध्ये लिहून दिलेलं आहे की 1970 सालापासून हे कार्य सुरू होणार आहे आणि सहजयोगा 1970 सालापासून सुरू झाला आणि त्यात सहजच अशी कुंडलिनी जागृत होऊन आणखी सगळ्यांना हे परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते मिळणार. आता जसं सांगितलं की तुकारामांनी काय वाचन केलं ना ही गोष्ट खरी आहे. रामदासांचं काही वाचन झालेलं कुठे पाहण्यात आलं, कोणत्या शाळेत ते गेलेलं, चोखा मेळा झाले किंवा कुणीही झाले, सखुबाई झाल्या किंवा नामदेव झाले, त्यांनी कोणत्या शाळा युनिव्हर्सिटी पाहिल्या नव्हत्या. पण शाळा युनिव्हर्सिटीत जाणं वाईट आहे असं मी म्हणत नाही. पण शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन तुम्ही परमेश्वराच्या वर होते. शाळा युनिव्हर्सिटीत जाऊन लोकांना वाटतं की जे पुस्तक आहे ते परमेश्वराच्या वर आहे. इथेच माणूस पुस्तक हे सुद्धा ज्ञान परमेश्वरापासून आलेलं आहे. सगळं ज्ञान परमेश्वरापासूनच येतं. पण शेवटी आत्म्याचं दर्शन झाल्यावर त्यात आतूनच ते ज्ञान एवढं आणि सर्वसाधारण मनुष्य सुद्धा अगदी इतका संतांसारखा बोलू लागला. सहयोगाने पार झाल्यावर आपण सर्व संत आणि संतांना काही तुम्ही घरद्वार सोडून पलायनवाद घेण्याची गरज नाही. घरातच राहून मुलाबाळांमध्ये राहून आपला संसार चांगला साजरा करून अगदी व्यवस्थितपणे नांदून त्या घरामध्ये एक तरच परमेश्वराचं साम्राज्य आणलं पाहिजे आणि ते साम्राज्य सुखदायी, आनंददायी आणि मंगलमयी असेल. ते जर झालं नाही तर ते परमेश्वराचं साम्राज्य नाही. असा ईश्वरीय अंश तुमच्यामध्ये जागृत झाल्याबरोबर तुमचं वागणं स्वतः ईश्वरीय होतं. आता इथे जी मंडळी आलेली आहेत बाहेरून जसं मी सांगितलं ते लोक तर तुमच्या मानाने पुष्कळच जास्त पुष्कळ जास्त. पण हे म्हणजे संत खरं म्हणजे ह्यांची एक स्थिती फार उच्च प्रतीची नसली पाहिजे. कारण आज हे पार झाले आणि उद्या सगळं सोडून द्या ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात मी एवढी पाहिली नाही. तरी पुस्तक चांगलं आहे पण तरीच एका दिवसात आज पार झाले आणि उद्या सगळं सोडून आणि व्यवस्थित झाले असे गेलं म्हणजे किती मोठी संत असायला पाहिजे. म्हणजे याची पूर्वजन्माची केवढी कमाई असायला पाहिजे. त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही की आजच याला मी पार केला आणि उद्याच्या दिवशी सगळं मोकळं सोडून अगदी कमळासारखे वर आले, सगळे चिखलातले राहून गेलं आणि सगळे वर आले. हे मात्र मला ह्यांचं पण फार आश्चर्य. हे ह्यांचं विशेष आहे. बरं त्यांना तुमच्यासारखी धर्ममीमांसा नाही,
त्यांना काही लहानपणापासून तसं वळण मिळालेलं नाही. जसं वागायचं तसं वागा, आईवडिलांचं तेवढं लक्ष नाही, घर वगैरे अशी काही व्यवस्था नसताना सुद्धा त्या लोकांनी जसा जो आत्मसात केला आणि जो डोक्यावर धरलेला त्याच्याकडे पण मला कधी कधी आठवत असते की आपल्या महाराष्ट्रात आपण रोजच धर्माबद्दल ऐकत असतो आणि आपल्याला एवढे एवढे मोठे संत झालेले, त्यांनी लहानपणापासून आपण त्यांची अभंगवाणी वगैरे म्हणत असताना सुद्धा जेव्हा आपल्याजवळ हा धर्म येतो, आपल्याला जागृत होतो, तेव्हा मात्र आपण एवढं जोराने जगत का? कारण कदाचित आपल्याला अति माहीत असल्यामुळे अति परिचयात अवज्ञा होते आणि त्यामुळे लोक एवढं त्याच्यात जमत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशामध्ये इतकं वरदान आहे परमेश्वराचं, इतका आपण खरोखर इतके भाग्यवान लोक आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही आहे की ह्या लोकांनी काय काय दुःख केले, काय काय त्रास असो जे असे हे झालं. आता मात्र पुढे सर्वांनी सहयोग सहयोगामध्ये म्हटलं तर अनादी आहे. पूर्वी काळचा आलेला आज तसाच आहे आणि पुढे अत्यंत मॉडर्न पण आहे. कारण ह्याच्यामध्ये सर्व धर्मांची शक्ती मिळवते. तेव्हा अगदी सगळ्यात लेटेस्ट म्हटलं तरी अगदी मॉडर्न हा धर्म आहे की दत्तात्रयाचा संबंध रामाशी काय आहे, दत्तात्रयाचा संबंध मोहम्मदाशी काय आहे, त्याचा संबंध इतर गुरु लोकांशी काय आहे, सर्व जगातले गुरु हे कोण कोण दत्तात्रयाचे अवतरण झाले, हे सगळं काही सहयोग आहे. मग सीतेला झालेली 2 मुलं लव आणि कुश, त्यांचं काय झालं, ते कुणाचे अवतरण आहेत, त्यांची अवतरणं काय झाली, ते पुढे बुद्ध महावीर कसे झाले वगैरे सगळं काही तुम्हाला सहयोगात ठरते. आणि बरं हे जे आपण काय बोलत आहोत आजपर्यंत बोलायचं भारत बोलायची सगळी, पण आता मात्र हे तुम्ही सिद्ध करू. एक मनुष्य मुसलमान होते, ते इराणात आले डॉक्टर, त्याला पोटाचा भयंकर कॅन्सर झाला. तर मी त्याला म्हटलं की तुम्ही दत्तात्रयाला मानता का? ते म्हणे नाही, आम्ही फक्त मोहम्मद साहेबांना मानतो. पण म्हटलं ते एकच होते, ते आम्ही मानायचं, आम्ही फक्त मानतो ते फक्त मोहम्मद साहेबांना, बाकी आम्ही कोणाला मानतो. म्हटलं जर तुम्ही हे मानलं नाही तर मी सुद्धा शिकवू शकत नाही, म्हणूनच तुम्हाला पोटाचा कॅन्सर. तर ते काय मानायचं आहे ना, म्हटलं पण तुम्ही आता घरी जा, मग मी पुढे काय करू शकत आहे, माझे मी हात टेकले तुमच्याकडे. तर त्यांच्या बायकोला थोडं छानपण आलं. 8 दिवसांनी परत म्हणाली की आता मरायला टेकले, तेव्हा आता तुम्ही काय म्हणाला आई तेच. मी म्हटलं आता म्हणा तुम्ही की मोहम्मद तुम्ही दत्तात्रय आहेत का असा प्रश्न विचारा. मोहम्मद साहेब तुम्ही दत्तात्रय आहात का असे प्रश्न विचारा. करता करता त्यांचा कॅन्सर एकदम आता आम्ही तुम्हाला सिद्ध करू दाखवतो. आता कुंडलिनी जाऊ, समजा जर ही कुंडलिनी इथे येऊन अडकली तर हे कोणतं चक्र आहे, आता तिथे अडकली तर कोणतं नाव घेतलं पाहिजे, ते जगदंबेचं नाव. आता जर जगदंबेचं नाव तुम्ही आधीपासून सिद्धीतच घेत असता, आता पुष्कळांना आहे आम्ही हा मंत्र घेतला, आम्ही तो मंत्र घेतला, आम्ही रामाचा मंत्र घेतला आणि आम्हाला काय आजार आहे तर दबाण होणार. कारण ज्या माणसाने रामाचा मंत्र घेतला ते आमच्याकडे जरा आम्ही उजव्या हाताला जे चक्र आहे रामाचं हृदयाजवळ, त्या चक्रावरती काम करावं लागतं. आणि खरोखर ज्या माणसाला अधिकार नाही रामाचं नाव घेण्याचा त्यांनी जर घेतला तर त्याचं हे चक्र जमतं. कारण असं आहे की तुमचा अजून परमेश्वराशी संबंध झालेला नाही. समजा जर तुमचे इथे जे कोणी मिनिस्टर असतील, आमची त्यांची ओळख नाही काय नाही, आम्ही जाऊन त्यांचं नाव घ्यायला सुरुवात केली तर तिथे पोलीस आम्हाला पकडतील की नाही. तसंच होतं. म्हणजे जोपर्यंत तुमचं योग साधन झालेलं नाही, जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात राहिला, त्या वेळासारखे बोपटपंची करत जर तुम्ही एकच नाव घेत राहिला तर ते चक्र तुमचं नक्कीच राहा. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की नामाचा सुद्धा महिमा फार आहे. पण नामाचा महिमा म्हणजे गुरुनी जे नाव दिलं ते घेतलं पाहिजे. पण आजकाल गुरुशिवाय इतके भारतीय निघाले की वाटेल ती नावं देतात, म्हणजे त्याला काही अर्थच लागत नाही. म्हणजे स्वतः सुद्धा जर गुरुच असतो तो स्वतः पार असायला पाहिजे. आता ओळखतात ते लोकांना गुरु कोणता पार आहे आणि गुरु आहे की नाही, हा संत आहे की नाही, ही सुद्धा लोकांना ओळख पडत नाही. आता परवा आम्ही एका गावाला गेलो होतो, त्याचं नाव होतं मियाची टाकळी. गेल्याबरोबर मी सांगितलं इथे कोणीतरी फार मोठे संत होऊन गेले. हो म्हणे माताजी यांना मिया होते इथे फार मोठे संत. आणि तिथे आम्ही बसलो तर डोक्यावर असा जोरात त्यांनी लाईट फेकला की ते फोटो सुद्धा तो लाईट आला, त्यांनी फेकलेला लाईट तो आता तुम्ही बघा तुम्हाला दिसेल. पण काय आहे की आता तुम्ही म्हणाल तर मुसलमान होता मिया तर तो पार नव्हता. तर मुसलमान असो हिंदू असो त्यांना जात नसते, तर सन्यासी ना त्यांना तशी जात आहे. तसंच कुठेही एखादा मनुष्य म्हटलं की हा पारायचं नाही आहे तर ते कसं कळणार, जागरूक स्थान की नाही कसं कळणार. तर तुमच्यामध्ये अजून ती शक्ती आलेली नाही जग बघण्याची. जेव्हा तुम्हाला कुंडलीचं तुमचं जागरण होतं आणि तुमचा आत्मा जेव्हा तुमच्या चित्तातून व्हावं लागतो
तेव्हा तुम्ही कुठे हात करून विचारलं की ते छान खरंय की खोटं. जर खरं असलं तर आतून एकदम धडधड असा हातात येऊ लागेल. चैतन्याच्या लहरी ज्या आधी शंकराचार्यांनी सांगितलं त्या चैतन्याच्या लहरी तुमच्या हातात अशा भरभर भरभर येऊ लागेल. आता असं म्हणाल की हे कार्य पूर्व फार कठीण होतं. होत असते पण आम्हाला नाही पाहिजे त्याची आम्ही विशेष बरं. आणि दुसरी गोष्ट अशी की झाडाला पूर्वी एकच दोन फुलं लागली म्हणून आज जर बाहेर आलेली आहे आणि पुस्तक फळ होता तर मग ते मानत का नाही आता बाहेर आलेली आहे त्याच्यात भांडण कशाला करायचं की पूर्वी नव्हतं आणि आता स्वच्छता का नाही करत आहे का. आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही करतोय आणि हे तुम्ही करून बघा. त्याला काही पैसे लागत नाही त्याला काही मेहनत लागत नाही. पण एकदा पार झाल्यावर मात्र तुम्हाला जमावं लागतं. जसं एखादं बीज तुम्ही आज आईच्या उदरात घातलंय की तिच्या शक्तीने ते जरी त्याच्यात अंकुर आला तरी तुम्ही जपावं लागतं. तो अंकुर वृक्ष होईस्तवर ते जपावं लागतं. तसंच सहयोगामध्ये नंतर जपावं लागतं. आणि ही सगळी सामूहिक क्रिया. तुम्ही म्हणाल माता ज्याने घरी फोटो घेऊन गेलो तिथे मेहनत केली तिथे पूजा केली त्याने झाला केला सामूहिक आहे. म्हणून इथे जे सेंटर आहे त्या सेंटरवर सर्व मंडळींनी येऊन भेटलं पाहिजे. नंतर मला पुढल्या वर्षी सांगायचं नाही की माताजी आम्ही प्रोग्रामला आलो होतो जागृत झालो पण आम्हाला कॅन्सरचा रोग झाला. मग कोणताही तुम्हाला रोग होणार नाही कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही. उलट तुम्ही दुसऱ्यांचे त्रास ठीक करणार. दुसऱ्यांचे जेवढे काही वैतागलेले जी वैद्यांना तुम्ही ठीक करणार. घरामध्ये ज्यांच्या संसारिक त्रास आहेत ते तुम्ही ठीक करणार. म्हणजे तुम्ही शक्तिशाली पण ती शक्ती पहिल्यांदा तुम्ही पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेतली पाहिजे. आणि ती सामावल्यानंतर तिचा उपयोग कसा करायचा ते शिकलं पाहिजे. स्वतःला कसं बचावलं पाहिजे हे शिकलं पाहिजे. त्याला आम्ही कवच असं म्हणतो म्हणजे बंधनं. ही बंधनं कशी घ्यायची घरातून जाताना किंवा घरात झोपताना ते शिकलं. ह्या सर्व गोष्टी सहयोगाच्या अशा आहेत. जसं तुम्हाला एक आम्ही मोटर आता तुम्ही मोटर आधी सुरुवात केली तर तुम्ही आधी त्याच्यामध्ये शक्ती यायला पाहिजे नाही तर ती मोटर चालणारच नाही. तेव्हा आधी त्याचं स्विच उघडायला पाहिजे. तसं झालं समजा की तुमच्या आधी स्विच उघडलं त्याच्यामुळे तुमच्यामध्ये शक्ती आली म्हणजे तुमच्यामध्ये आता जागरूकता. त्याच्यानंतर आता हे डावी साईड आणि उजवी साईड काय ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे तुमचं ब्रेक ऍक्सिलरेटर कसं चालतं ते समजून घेतलं पाहिजे. मग करता करता तुम्ही निष्णात अगदी जा. निष्णात झाल्यावरती ऑटोमॅटिकली तुम्ही ती मशीन चालू शकता. मशीन कशी चालते हे समजून घेणं हीच म्हणजे सहज योग्य विद्या. आणि त्याला तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही कारण लगेच चुकलं ते समजतं लगेच व्हायब्रेशन जातात लगेच हे ठीक केलं की व्हायब्रेशन येतात. बरं त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर जो ह्याचा स्वामी आहे म्हणजे ह्याचा स्वामी जो आत्मा आहे ते सुरू होऊन जातं. म्हणजे ह्या मोटारीचा जो स्वामी आहे तो आपल्यामधला ड्रायव्हरही बघतो आणि त्यातला ब्रेकही बघतो आणि ऍक्सिलरेटरही बघतो. अशी स्थिती आल्यावर मात्र तुम्ही निर्विकल्पात उतरता. म्हणून सहयोगामध्ये दोन पायऱ्या असतात. पहिली पायरी असते निर्विचारिता आणि दुसरी पायरी असते निर्विचारिता. ही सगळ्यांनी मिळवली पाहिजे. ते मिळवल्याशिवाय सहयोगाचं कार्य इतक्या गहनतेने होणार. त्याला गहराई येणार त्याला गहनता येण्यासाठी माणसाला पाहिजे की त्यांनी स्वतःबद्दल आस्था पाहिजे. स्वतः आणि काहीतरी विशेष स्वतः आणि संत झालं पाहिजे. आणि एवढ्या गबाळाचे काम म्हणून हे जे सांगून गेलेले आहे ती अगदी गोष्ट खरी. पट्टीचे लोक पाहिजे. त्याला सहयोगाला जे पट्टीचे लोक असतात त्यांनी इतकी कार्य करून दाखवलेली आहे की आश्चर्याची गोष्ट आहे. आता हे धुमाळसाठीच आपल्याला माहिती आहे त्यांनी हजारो लोकांची जागृती दिली ना किती लोकांना निश्चित केलेलं आहे. पण सहयोगामध्ये लोकांना ठीक करण्याचं काम नाही आहे. ते आपोआपच पार झाल्यावर लोक ठीक होतात. तेव्हा सगळे जगातल्या आजारी घेऊन नाही आले. मला पुष्कळ लोक असं म्हणतात की माताजी तुमच्याकडे जेवढे ठीक येतात तेवढे आजारीच येतात का. म्हटलं नाही हजारोनी सगळे चांगलेच येतात पण एखाद दोन आजारी सुद्धा येतो. आणि जर पार झाले तर तुम्ही सर्व ठीक होत. तेव्हा लक्ष इकडे द्यायचं की आमचं भलं होण्यासाठी परमेश्वरांनी सहयोगाला आज महायोगा सुरू केलेला आहे. तेव्हा ह्या गंगे सगळ्यांनी नाहून घेतलं. कृपा करून सगळ्यांनी माझ्याकडे असे हात करायचे. आज उशीर झाला उशीर होतोच आम्हाला म्हणजे तिथेच एक प्रोग्राम परत झाला तो प्रोग्राम करून नाही इकडे आलो त्यामुळे उशीर होतो. तरी काही हरकत नाही वेळेने सर्व कार्य होत असतात. तेव्हा असे हात करून बसा आणि आता डोळे मिटा. फक्त डोळे मिटायचे काही दुसरं करायचं.
हातामध्ये थंड येत असेल, पण ज्यांच्या येत असेल त्यांनी जमिनीवर थोडा नमस्कार करा दोन्ही हाताने. पटकन असा नमस्कार जमिनीला, धरती मातेला नमस्कार केला तिथे ओढून घे सगळ्यात ऐकला, खटाखट हातात येईल. सुंदरपणे नमस्कार करून याचं काही माझं काही चुकलं असेल तर ओढून घेतात आपण. हलू नाही, हल्लं बिडलं नाही. जे हलत असतील त्यांनी डोळे उघडायचे, ही काही चांगली लक्षणं नाही. ज्यांचं अंग हलतंय त्यांना काहीतरी त्रास आहे. अंग हल्लं नाही पाहिजे, डोळे हल्ले नाही पाहिजेत, काही नाही. सगळं आतमध्ये अंतर्योग. बाहेर हलतात म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे तुमच्या गुरुचं, काहीतरी चुकीचं करून ठेवलेलं आहे, ते बरोबर नाही. डोळे उघडे ठेवायचे, काहीही बाहेर तमाशा नाही करायचा. अगदी डोळे उघडे ठेवायचे. अशा लोकांनी ज्यांना हलायला होतं, त्या अंगात वारे येत असे लोक त्यांनी डोळे उघडे ठेवायचे. काही बाह्यात होत नाही, आतमध्ये सगळं गतीच होत. आता बघा डोक्यावर सुद्धा बघा अगं कार येते का बघा. डोक्यावर उजवा हात डोक्यावर ठेवा, डावा हात माझ्याकडे, डोळे उघडे ठेवा. टाळूवर बघा, टाळूवरती अधांत्री धरायचा, अधांत्री धरा आणि फिरून बघा गारगार येते का बघा. वरती अधांत्री धर येते ना, आलं का बघा. सर्वांनी टोपी काढून बघा, काय म्हणते गार वाटत, असं गारच वाटणार आहे सगळ्यांना, पुन्हा सुद्धा गार वाटणार आहे. दुसरा हात करून बघा येतोय का गार. बघून घ्या. सकाळी आपण उठलो पहिले जमिनीला नमस्कार करायचे, मनात गणेशाचं स्मरण करायचं. डावा हात आता माझ्या बरोबर तुम्ही असा द्यावा, बिंदूला समांतर, बिंदूच्या खाली असा दिसतोय सगळ्यांना. असा हात ठेवायचा, अंतर अंतर ठेवायचं. त्याच्यानंतर हा उजवा हात असा घ्या, तर आता वर उचलायचा. असो जसं आपण दोरा गुंडाळतो ना, दोरा गुंडाळत चालल्याची कल्पना करा. ठीक आहे, आता वराची उचल येते बरोबर. आणि आता गाठ मारायची. हा एक परत घ्या, हात खाली करा, परत दुसरा परत घ्या. हात बघा आतून बाहेर आला पाहिजे, जसं दोरा गुंडाळतोय आपण याला. उलट करताय, डावा हात स्थिर ठेवायचा, उजवा हात असा फिरवायचा. फिरवायचा बारा का दोन दोन झालं. आता तिसऱ्यांदा 3 नाडी करतात, 3 गाठी मारायची. परत हात घ्या, आतून हात फिरवायचा. तुम्ही उलट फिरवतोय मग तो असा हात आहे, आतून बाहेर. हा परत हात ठेवायचा, एक गाठ मागे भरपूर मारा, मारा एक गाठ, एक परत 2 परत 3. बघा आता आपण मित्र पण आला का पाहिलं जर हलकाच वाटत असेल तर येईल बघ. हे झालं. हे रोज सकाळी जमिनीला नमस्कार करून कुंडली बांधून घ्यायची. आता हे बांधल्यानंतर आपण बाहेर जातो, आपल्यामध्ये आता शक्ती आली. तर आता ह्या शक्तीला सुद्धा म्हणजे आपल्याला सुद्धा एक प्रकारचं कवच म्हणजे संरक्षण लागतं. जेवताना आपण ताटाला पाणी फिरवतो, त्याला सुद्धा तोच अर्थ आहे की अन्नावर काही त्रास होऊ नये म्हणून. ही देह देखील पिंड आहे आणि हिला देखील अर्थप्रदर्शन मारायची असते. म्हणजे शिवाला अर्थप्रदर्शन असते तर त्या पिंडीला सुद्धा आहे. डावा हात असा फोटो समोर ठेवायचा वाटायचे दिवा लावून, घरातून बाहेर पडायचे असते. याची काय आजी फायदा होती नंतर सांग. डावा हात असा फोटोकडे जसं काय ठेवा, मातांची रात करा. डावा हात असा आलं लक्षात. आणि आता उजवा हात जो आहे तो असा ह्या पोझिशनला घ्या, बोट मात्र अशी वळवी, अशी आली पाहिजे, असं वळवायची आपल्याला, असं या पोझिशनला. तसं माझ्या बरोबर करा प्रॅक्टिस करा. एक झाले चालेल. 2 3 4 5 6 आणि हे 7. त्याचे बंधन टाकून नमस्कार करायचं, मग घरातून बाहेर. 3.5 तरी गाठ नसतं. हे 7 निम्मा 3.5 सगळं परमेश्वराचं घरी 7 आणि 3.5 वेगळं सोडलेलं. ते झालं.
झोपताना देखील अशी बंधने घालून झोपायची, म्हणजे काही निद्रा असेल त्रास, वाईट स्वप्न पडणं, त्या क्रिया बंधन. त्या बंधनाने तुमचं स्वतःचं संरक्षण होतं. अनेक लोकांशी आपण भेटतात, नकळत त्याचा परिणाम होतात. म्हणून फार कर्मठपणापूर्वी ब्राह्मण करत होते, परंतु आता आपल्याला शक्तीचं वड आहे. कर्मठपणा करण्याची काय आपल्याला गरज नाही, तर आपल्यामध्ये देव होते. त्याच्यानंतर आपल्याला सर्जगाविषयी काही जी माहिती वगैरे लागेल, पुस्तकं, फोटो वगैरे, तिथल्या केंद्राचा वार. आता आपण अशा आत करा, आपल्यामध्ये आले. आता हे मशीन आपलं चालू झालं, जे सुप्त अवस्थेत होतं. आणि आता मनात माताजीला तीनदा प्रश्न करा की माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का? मनात. बघा आता वाढते का याच्यावर, त्या प्रश्नावर पहिल्यापेक्षा वाढ वाटते की नाही? आता आणखी एक प्रश्न विचारा की माताजी जगात परमेश्वर आहे का? परत एकदा, परत एकदा बघा. स्वतःवर अनुभव वाचायचा, स्वतःच्या मशीनवर, ह्या कॉम्प्युटरवर बघायचे उत्तर. एकदम हातात खटकन गार व्हायला सुरुवात होती, वाढतो उलटा करून. हे त्या प्रश्नाचं उत्तर. आता आणखी एक प्रश्न विचारा की माताजी मी माझा गुरु आहे का? परत एकदा, परत एकदा. ते बघा, गुरु तत्व जागृत झाले पुढे. आता तुम्ही स्वतःचे गुरु झाले. म्हणजे इतकं तुम्हाला पदवी माताजीने दिली, याचा आता व्यवस्थित उपयोग करा, समजून घ्या. तसंच एकदा कुरुस्वामीचा प्रश्न विचारा, कारण कुलाचार हा फार श्रेष्ठ मानला आणि ते बरोबर आहे. विचारा आता प्रश्न, माताजी आपण आमचे कुलस्वामी आहात का? माताजी आपण आमचे कुलस्वामी आहात का? परत, माताजी आपण आमचे कुलस्वामी आहात का? परत. बघा या प्रश्नावर मनामध्ये स्थिरता आणि निर्विचारता येते केली. सगळं एकदम झालं. कारण आत्म्याला जे पाहिजे ते सरळ ते मिळालं, संपलं. आता इथून पुढे तुम्हाला काळजी वाटली. आता पुढचीच असेल, जसे बालवर्गातले पाडे संपले. आता ही डिग्री आता वर तुमच्या भक्तीचं फळ, गुरुस्वामीची पूजा केली त्याचं फळ. आता मान्यता कारण पुढची डिग्री घ्या. आता डॉक्टरेट हेच आमचं सांगणं. याच्यावर थांबू नका, आता डॉक्टरेट मिळवा. येथे मुलांना विशेषतः फार लवकर येणार. ज्यांच्या हाताला आहे त्याने हात वर करावे, ज्यांच्या हाताला जाणीव झाली त्याने असे दोन्ही हात वर करावे. एकदा फोटोग्राफ वर करा. भरपूर बोलो जगन्माता निर्मला देवी की जय, आदिशक्ती निर्मला देवी की जय, सहस्रार स्वामिनी निर्मला देवी की जय, सहदेवदायिनी निर्मला देवी की जय, गुरुस्वामिनी निर्मला देवी की जय. आता कार्यक्रम संपलेला आहे. कृपया सर्वांनी आता शांत ठिकाणी बसून राहा माताजी जायपर्यंत. आणि ज्यावेळेला माता जातील त्यावेळेला एक मनामध्ये नम्रता म्हणून एक 5 मिनिटं आहे त्या जागी उभं राहा. कृपा करून. बोलो जगन्माता निर्मला देवी की जय.